पुण्यात्म्यांनो, साधों से ती मस्करी ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल। तर ते युवा युवांचे मल्ल होते गरीबदासजी, युवा युवांचे पैलवान होते, रेसलर होते, प्रॅक्टिस करत आले होते। त्यांच्या हृदयात एकदम गोष्ट सामावली की आणा तुमचा हा दास पील। तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला, या मार्गाला तोच ग्रहण करत आहे जो युगायुगांचा मल्ल पैलवान आहे, खूप दिवसांपासून यात समरस आहे। तर आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणाले प्या, आणि म्हणाले की महाराजजी दूध तर आम्ही रोजच पितो, पण या दुधाची चव आजपर्यंत पाहिली नाही मी। तेव्हा परमेश्वर कबीरदासजी म्हणाले की बेटा, हे सतलोकातून माझ्या लोकातून आलं आहे, तिथे दुधाच्या नद्या आहेत, सरोवर भरली आहेत, ती खराब नाही होत, मोठे मोठे समुद्र भरलेले आहेत। आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टींचा आज हा विश्वास पटवणं आज विज्ञानाने असं नास्तिक केलं आहे बोऱ्या जीवांना, की दूध खराब कसं होत नाही, कुठेही ठेवा खराब होणार, हे होणार ते होणार। आता जसं गंगेचं पाणी जे आहे, गंगा नदीचं, ते कुठेही ठेवा ते कधीच खराब होत नाही, किंवा कुठल्या समुद्राचं ठेवा किंवा विहिरीचं कोणतंही पाणी ठेवा, भले डिस्टिल करून ठेवा तेही खराब होतं। तर हे एक सॅम्पल आहे सतलोकातील मटेरियलचं, पदार्थाचं, की तिथे असे पदार्थ आहेत। गरीबदासजी म्हणाले भगवान, खरंच का तिथं दुधाची सरोवर भरलेली आहेत? म्हणाले हो बेटा। तर मग तिथं गायही ठेवण्याची आवश्यकता नसेल? म्हणाले नाही, बिलकुल नाही। आता हे गुराखी त्यांच्या पशूंमुळे खूप दुःखी असतात, तो दुःखी असतो, त्यांना फिरवून फिरवून तो विचार करतो की हा पिच्चा कसा सुटेल, असं कोणतं स्थान आहे? तर ते म्हणाले महाराजजी, खरंच मी कसा विश्वास ठेवू आपल्या बोलण्यावरती? एकदा दाखवा मला तुमचा सतलोक, आपलं जे तुम्ही स्थान सांगत आहात, जादूमय ते समुद्र वगैरे आणि बागांचं, फळं फुलं बहरलेली असतात, लगडलेली असते सदाबहार बाग, असं सांगितलं परमात्म्याने सतलोकामध्ये। गरीबदासजी तिथं राहत होते जिथे शमीचे वृक्ष, शमीचे अनेकानेक वृक्ष होते, आंब्याचे तर तिथे पाहायलाही मिळत नसत, एखाद दोन झाडं कुठेतरी असायची। तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, परमात्मा आले याच उद्देशानं होते इथे की माझा कोणी साक्षीदार होईल, मला कोणी ओळखावं, माझा साक्षी होईल येणाऱ्या आगामी काळात या कलियुगामध्येच। कारण मधली पिढी यायची होती, त्यामुळे मालकांनी सगळी भूमिका तयार केली होती, बॅकग्राऊंड तयार केली होती की हु इज गॉड, कोण आहे परमात्मा आणि कसं त्याला ओळखता येऊ शकतं, काय लक्षणं आहेत त्याची। तर ते लीला प्रत्येक युगात करतात दाता, आणि याचंच प्रमाण वेद देतात की तो अशी लीला करतो। सतलोकात घेऊन गेले परमात्मा त्या आदरणीय गरीबदास साहेबजींना, त्यांच्या आत्म्याला शरीर तिथेच राहिलं, वरचे सर्व लोक दाखवले, ब्रह्मा विष्णू महेशांचे लोक दाखवले, त्यांच्या स्थितीशी ओळख करवली, त्यांच्याशी बोलणं करवलं, आणि त्यांनी स्वतः स्वीकारलं की आमचा जन्म आणि मृत्यू होतो, परमात्मा कुणी वेगळा आहे, आम्हीही त्याच्याच शोधात व्यस्त आहोत, परंतु आम्हाला त्यांचे दर्शन नाही झाले, आणि तो परमात्मा प्रकाश रूप आहे। अशा प्रकारच्या त्यांनी गोष्टी सांगितल्या। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा, किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.